सतनाम आदेश, गुरुजी को आदेश, बड़े बाबा मच्छिंद्रनाथ महाराज को आदेश, नवनाथ महाराज को आदेश, 84 सिद्धों को आदेश, आदिनाथ महादेव को आदेश, दत्तगुरु महाराज को आदेश, आई जगदंब को आदेश। मित्र हो, मागील भागात आपण पाहिलं शंखाबद्दल थोडी माहिती जाणून घेतली। आता शंख कसा वाजवावा याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। काही लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला शंख वाजवायला जमत नाही, आम्ही खूप प्रयत्न करतो पण जमत नाही, म्हणजे कसं करावं। तर प्रथम शंख वाजवायचा असेल तर त्याची प्रॅक्टिस लागते। कुठली गोष्ट करायची म्हणजे प्रॅक्टिस लागते। शंख वाजवायचं म्हणलं तर फक्त फुकून जमत नाही, तर त्यासाठी एक पद्धत असते, एक ट्रिक असते। म्हणजे कशी, आपले जे दोन्ही होठ आहेत तिथे व्हायब्रेशन झालं पाहिजे। ते व्हायब्रेशन झाल्यानंतर शंख वाजतो, असं फक्त फुकून वाजत नाही। त्याच्यामुळे काय करायचं, ज्याला शंख वाजवायची इच्छा आहे किंवा शिकायची इच्छा आहे, प्रथम दिवशी त्यांनी काय करायचं की दोन्ही जी होठ आहेत व्हायब्रेट करायची। मग कसं ही प्रॅक्टिस करायची पहिल्या दिवशी। ही प्रॅक्टिस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शंख वाजवायचा प्रयत्न करायचा। ते कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो मी। आता हा शंख आहे, शंख घेतल्यानंतर म्हणजे अशा पद्धतीने करायचं आहे, असं अशा पद्धतीने शंख वाजवायचा। म्हणजे हे शंख आपण जितक्या जोरात वाजवू तेवढा जोरात वाजतो। जितक्या आपण जोरात वाजून पोटातून हवा फुकतो तेवढा प्रेशर तो वाजला जातो। पहिला हे प्रॅक्टिस केली पाहिजे, ती काय लगेच होणार नाही। 4-8 दिवस तुम्हाला प्रॅक्टिस केली पाहिजे, त्यानंतर तो शंख वाजतो। आणि शंख कुठला वाजतो, वामवरती शंख आहे, म्हणजे हा वामवरती आहे तो शंख वाजतो। जो दक्षिणावरती शंख आहे तो वाजला जात नाही, तो फक्त पूजेला वापरला जातो। बाकीचा आहे तो पांचजन्य शंख, म्हणजे पांचजन्य शंख आहे तो कृष्णाचा आहे, कृष्णदेवाने त्याला वापरलेला आहे। त्याचप्रमाणे बाकीचे बी खूप प्रकारचे शंख आहेत, बाजारामध्ये उपलब्ध आहेत। पण सध्या आपण जो वापरतो तो एक वामवरती वापरतो किंवा दक्षिणेवरती वापरतो किंवा पांचजन्य शंख। आता शंखाचे हे प्रकार झाले तुम्हाला सांगितले। शंखाचा फायदा तुम्हाला सांगितला आहे। त्याचा असा पहिला फायदा, घरात शंख वाजवल्याने दैवत प्रसन्न होतात। दुसरा फायदा असा, शंख वाजवल्यानंतर आपल्या जी घरात जी निगेटिव्ह शक्ती असते ती घरात थांबत नाही। तिसरा फायदा असा, घरामध्ये शंख वाजवल्यास घरातील वातावरण शुद्ध होते आणि पवित्र होते, हा त्याचा फायदा आहे। आणि चौथा फायदा असा की शंख वाजवल्यानंतर म्हणजे आपण जो शंख वाजवतो तो आपल्या पोटातून प्रेशर बाहेर पडतो, म्हणजे दाब पडतो। त्यामुळे काय होतं, आपल्या आतड्यापर्यंत जे ताकद लागते, फोर्स लागतो। त्यामुळे काय होतं, आपल्या आतड्याचा व्यायाम होतो, पोटाचा व्यायाम होतो आणि कंठाचा व्यायाम होतो, कारण इथून प्रेशर पडतो। म्हणजे हा बी एक फायदा आहे, म्हणजे शारीरिक फायदा तो पण आहे। धार्मिक फायदा पण तुम्हाला सांगितला मी, म्हणजे किती का फायदे आहेत शंखाचे। घरामध्ये पूजा केल्यानंतर फायदा होतोच। शंखाचा जो ध्वनी आहे, घरामध्ये आवाज ऐकल्यानंतर घरामध्ये वातावरण शुद्ध आणि पवित्र आणि प्रसन्न वाटतं, हा एक फायदा मला सांगितला। आता माझंही तुम्हाला सांगणं आहे की ज्यांना शंख वाजवता येतं त्यांनी शंख वाजवायचा प्रयत्न करा, शिका। अगदी सोपं आहे, काही अवघड नाही। ज्यांच्याकडे शंख नाही त्याने शंख विकत आणा, त्याचं काही विधी असेल ते विधीप्रमाणे ते पूजन करा। आणि शंखाला पूजा करताना शंखावर हळद कुंकू वाहत नाही, फक्त त्याला अष्टगंध चालतो। बाकी तुमचं जे चंदन आहे ते चालतं, आणि फूल म्हणताल तर पांढरं फूल चालतं, बाकीचं त्याला काही चालत नाही। आणि शंखाची पूजा करा। तुमच्या घरामध्ये लक्ष्मी देवीचा वास राहतो, कारण जिथं शंख वाजतो तिथं लक्ष्मी देवीचा वास हा नित्य असतोच। बाकीचे फायदे तुम्हाला सांगितले आहेत। जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। आदेश अलख निरंजन।